महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेतलं जाणाऱ्या इंग्लिश, मराठी, हिंदी 40W स्पीडसाठी 2 प्रकारचे लेटर येतात. एक बिझनेस लेटर असतो आणि एक पर्सनल लेटर असतो. 2 प्रकारचे फॉर्मॅट आहेत. एक्झाममध्ये तुम्हाला लेफ्ट साइडला जे कुठला क्वेश्चन असेल तोच इथे टाइप करायचा आहे. पण तयारी मात्र 2 लेटरची करून ठेवायची आहे. ह्या लेटरसाठी तुम्हाला 30 मिनिटाचा वेळ आहे. 15 मार्कासाठी हा तुम्हाला लेटर असणार आहे. त्यात 7.5 मार्क स्पेलिंग मिस्टेक आणि 7.5 मार्क फॉर्मॅटिंगसाठी असतील. तर आपण आज बिझनेस लेटर कसा करायचा त्याचं फॉर्मॅटिंग बघून घेऊयात. इथे सुरुवातीला 4 प्रश्न आहेत. ह्या प्रश्न आणि नोटीस म्हणू शकतो किंवा सूचना म्हणू शकतो. त्या आपल्याला बघायच्या आहेत काय आहे. यांनी इथे सांगितले पहिली सूचना हेडिंग ऑफ द कंपनी शुड बी इन सेंटर अँड ब्लॉक कॅपिटल लेटर्स सांगितले. कारण का इंग्लिशमध्ये असल्यामुळे ह्या हेडिंग आपल्याला कॅपिटलमध्येच टाइप करायचा आहे. ज्यांचा विषय मराठी आहे आणि हिंदी आहे त्यांनी कॅप्स लॉक ऑन करून हेडिंग टाइप करू नका. स्क्रोल लॉक तुम्ही ऑन केलेलाच असतो त्याच त्याच्यामध्ये टाइप करा. पण इंग्लिशवाल्यांसाठी कॅप्स लॉक ऑन करून आपल्याला ही हेडिंग टाइप करायची आहे. त्यामुळे मी कॅप्स लॉक ऑन करून ही हेडिंग करून घेते. पहा, इथे आपल्याला काही डॉट्स आहेत. म्हणजेच काय, की आपल्याला तिथून पुढच्या ज्या ओळी आहेत ते खाली घ्यायच्यात. म्हणजे एंटर करून खाली घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे दुसरी जी सूचना आहे ॲड्रेस ऑफ द ॲड्रेस ॲड्रेस ऑफ द ॲड्रेस म्हणजे आपल्याला ज्यांना कोणाला लेटर पाठवायचा असतो. हा जो टूचा मॅटर आहे. दोघं जणांना हे लेटर पाठवायचं आहे. हा जो टूचा ॲड्रेस आहे तो आपल्याला ब्लॉक स्टाईलने घ्यायचा आहे आणि पण त्याच्यासाठी मेलिंग नावाचा टॅब वापरायचा आहे. ज्यावेळेस आपल्याला एकच लेटर अनेक जणांना पाठवायचं असतं त्यावेळेस मेलिंग टॅब हा खूप उपयोगी पडतो. त्यामुळे एक्झाममध्ये हा हेतू आहे की मेलिंग टॅब यूज करून जास्त जणांना लेटर कसा पाठवायचा ते एक इथे सांगितले. त्यामुळे 2 ॲड्रेसेस इथे दिलेले आहेत आपल्याला. त्याच्यानंतर यूज इंडेंट स्टाईल फॉर पॅरेग्राफ काही पॅरेग्राफ आहेत इथं. या पॅरेग्राफला इंडेंट स्टाईल वापरायची आहे. दोन्ही स्टाईल आपण बघूयात. आणि लास्ट एक आहे कॉम्प्लिमेंटरी क्लोज ॲट द लेफ्ट हँड साइड सांगितलेलं आहे. कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणजेच काय, जो युअर्स फेथफुलीचा जो मॅटर असतो, युअर्स फेथफुली कंपनीचं नाव येतं किंवा पोस्टचं जे नाव येतं त्यांच्या तर ते जो असतो तो खाली आपला विश्वासाचा जो मॅटर असतो त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी. ते आता याच्यामध्ये लेफ्ट हँड साइडला घ्यायचंय. काही-काही लेटरमध्ये राइट हँड साइडला घ्यायला सांगतात आणि 3.5च्या इंडेंटवरती घ्यायला सांगतात. तर ह्या लेटरमध्ये कसं करायचं तेही घेऊयात आणि दुसऱ्या पद्धतीने सुद्धा हा लेटर कसा फॉर्मॅट सांगितला जातो तेही करूयात. आता इथे डॉट्स आहेत त्यामुळे मी ह्या लाईनला एंटर करून खाली ती ओळ टाइप करून घेते. कॅप्स लॉक बंद करूयात कारण का कॅपिटल टाइप होतंय सगळंच. पहा कॉमा करून पुन्हा आपल्याला एंटर करून पुढची हेडिंग घ्यायची आपल्याला. पुढची ओळ घ्यायची आपल्याला. इथे डाउट वगैरे काही दिलेलं नाहीये त्यामुळे आपण एंटर करूयात आणि ईमेल असं लिहिलेलं आहे. ते टाइप करून घ्या. चुका झाल्या तर असं लगेचच तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता. ईमेल झाला की स्पेस, कोलन, स्पेस. पहा आपल्याला पुढची जी लाईन आहे ती आपल्याला काही डॉट्स दिलेल्या नाहीये त्यामुळे कंटिन्यू अशी टाइप करायची. फक्त त्याच्यामध्ये एक स्पेस घ्या फक्त. वेबसाईट स्पेस कोलन. इथे पुन्हा स्पेस एक येईल एकच. जे नंबर्स असतात ते मराठीच्या विद्यार्थ्यांनी जो QWERTY कीबोर्ड आहे, जे लेटर्स आपण टाइप करतो त्याच्यावरती जे नंबर्स आहेत ते टाइप करायचे. इंग्लिशवाल्यांनी साइडला जो न्यूमरिक कीपॅड आहे तिथून टाइप केलं तरी चालतं. पहा आता इथे आपल्याला डॉट्स दिले त्यामुळे आपल्याला खाली यायचंय. इथे आपल्याला विदाऊट स्पेस आपल्याला डायरेक्ट डेट असं टाइप करायचंय. तिथे किती जागा सोडायची हे आता पुढे सांगितलं जाईल फॉर्मॅट करताना. डेट नंतर काही डॉट वगैरे नाहीये, फुल स्टॉप वगैरे नाही किंवा कॉमा वगैरे नाहीये. त्यामुळे आपण एंटर करूयात. तुमचा जो मॅटर आहे तुमची जी हेडिंग आहे ती फक्त घेऊयात. हे आपल्याला मेलिंगनी आपल्याला ॲड करायचे. मध्ये जे ॲड्रेस आहेत दोघांचे ते आपल्याला मेलिंगचा वापर करून आपल्याला करायचं आहे. इथे आपल्याला आता डायरेक्ट इथे सब्जेक्ट जो आहे तिथून लिहायला आपल्याला स्टार्ट करायचं टाइप करायला स्टार्ट करायचंय आपल्याला. इथे काही फुल स्टॉप पण दिलेला नाही त्यामुळे आपण एंटर करूयात आणि रेफरन्स असं टाइप करून घेऊयात. पुढे रेफरन्स आहे.
इथे मात्र फुल स्टॉप दिलेला आहे आणि डॉट डॉट दिलेले आहे, त्यामुळे आपल्याला एंटर करून पुढचा मॅटर घ्यायचा. पुढे जे काही हे असेल ते टाईप करायचं आपल्याला आणि परत डॉट डॉट दिले. आता इथून सगळे पॅरेग्राफ स्टार्ट होतात. पॅरेग्राफला आपण स्पीड मॅटर मध्ये कसे टॅब घेतो तसं टॅब नाही घ्यायचे, सुरुवातीलाच कॉर्नर पासूनच टाईप करायचे आपल्याला. पण जे काही स्टाईल आहे ते आपल्याला नंतर त्याला फॉर्मॅट द्यायचा आहे. त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क घेता येतात. स्पेलिंग मिस्टेक जर नाही केले तर फॉर्मॅटिंग तर त्याच्यामध्ये सुद्धा 7.5 मार्क होऊन जाईल. आणि फॉर्मॅटिंग सुद्धा आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं आणि परफेक्ट अशी फॉर्मॅटिंग केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा पैकीचे म्हणजे पूर्णपणे 15 मार्क तुमच्या हातात आहेत. एकही ओळ आपल्याला याच्यामध्ये गाळायची नाहीये. पहा आता आपल्याला डॉट डॉट्स दिले, त्यामुळे एंटर करून आपल्याला नेक्स्ट पॅरेग्राफ घ्यायचा आहे. एंटर करायचं, थँकिंग यू आपल्याला खाली घ्यायचा. पुन्हा एंटर करायचं, युअर्स फेथफुली टाईप करायचं आहे. कॉमा आहे, पुन्हा आपल्याला एंटर घ्यायला सांगितलं आहे. एंटर करून पुन्हा नेक्स्ट लाईन घ्यायची आहे आपल्याला आणि पुन्हा इथं एक एंटर आणि एनक्लोजर. टाईप झाल्यानंतर कुणी स्पेस द्यायचं नाही किंवा एंटर द्यायचं नाहीये, असंच ठेवायचं आहे. आता आपण फॉर्मॅटिंग कडे येऊयात. सगळ्यात पहिलं फॉर्मॅटिंग आपल्याला एक्स्ट्रा एंटर जिथे जिथे सोडायचे ते आपण करून घेऊयात. पहिल्या ज्या 3 हेडिंग आहेत तिथे आपल्याला एक एंटर सोडायचा आहे. ज्या कंपनीच्या लाईन असतात, कंपनीची हेडिंग असते, मध्ये ऍड्रेस असतो आणि लास्टला सिटी असतं. तर त्याच्यानंतर एक एंटर घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हेडिंग असतात ईमेल, वेबसाईट, टेलिफोन. ह्या पूर्ण झाल्यानंतर तिथे आपल्याला 2 वेळा एंटर सोडायचा आहे. त्याच्यानंतर रेफरन्स नंबर आणि डेटच्या नंतर कर्सर आपल्याला ठेवायचं आहे. तिथं आपल्याला एक एंटर सोडून घ्यायचं आहे. 2 च्या नंतर कर्सर ठेवायचंय, तिथं एक आपल्याला एक एंटर एक्स्ट्रा सोडून द्यायचा आहे. सब्जेक्ट आणि रेफरन्स नंतर एक एंटर एक्स्ट्रा सोडायचा आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक पॅरेग्राफला एंटर करून घ्यायचंय. म्हणजेच डिअर सरच्या नंतर एंटर येईल. त्याच्यानंतर बघायचा पॅरेग्राफ कुठे आहे. पहा इथं नेक्स्ट पॅरेग्राफ सुरू झालाय. त्यामुळं पहिल्या पॅरेग्राफच्या नंतर आपल्याला एक एंटर सोडायचा आहे. हा सेकंड पॅरेग्राफ आपला इथे अपॉर्च्युनिटीला संपतोय, त्यामुळे तिथं एक एंटर द्यायचंय. थँकिंग यू सुद्धा हा पण एक पॅरेग्राफच आहे. तिथे सुद्धा आपल्याला एक एंटर सोडायचा आहे. आणि युअर्स फेथफुलीचा जो मॅटर आहे, सही करण्यासाठी जागा लागते. त्यामुळे युअर्स फेथफुली नंतर आपल्याला 2 एंटर सोडून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर युअर्स फेथफुलीचा जिथं मॅटर संपतो, कधी-कधी युअर्स फेथफुली येतं आणि कंपनीचं एक नाव येतं. जर इथं आता खाली डेझिग्नेशन किंवा एका पोस्टचं नाव आलं आहे, तर त्याच्यानंतर तुम्ही एक एंटर घ्या. म्हणजे इन्क्लोजरच्या आधी आपल्याला एक एंटर घ्यायचं आहे. हे एक्स्ट्रा एंटर आपले सोडून झालेले आहेत. पुन्हा एकदा लक्षात द्या, एक्स्ट्रा एंटर कुठे घेतले? सुरुवातीच्या ज्या 3 हेडिंग झालेल्या आहेत कंपनीच्या, तिथं एक एक्स्ट्रा एंटर सोडलेला आहे. ईमेल चा जो पार्ट जो पूर्ण संपलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला असे 2 एंटर द्यायचे आहेत. रेफरन्स नंबर आणि डेट संपलेला आहे, तिथे आपल्याला एक एंटर द्यायचा आहे. 2 च्या नंतर एक एंटर द्यायचा आहे. रेफरन्स नंबरच्या रेफरन्स सब्जेक्ट आणि रेफरन्स जिथे संपले तिथं एक एंटर द्यायचा आहे. प्रत्येक पॅरेग्राफ झाल्यानंतर तिथं एक एंटर द्यायचं. म्हणजे डिअर सर झालं तिथं एंटर. पूर्ण पॅरेग्राफ हा कुठे संपलाय तिथे बघायचं, तिथं एक एंटर. प्रत्येक लाईनला नाही. पूर्ण पॅरेग्राफ जिथे संपतो तिथं आपल्याला एंटर द्यायचंय. इथे हा पॅरेग्राफ इथे संपतोय, त्यामुळे इथे एक एंटर लागेल. थँकिंग यू नंतर एक एंटर लागेल आणि युअर्स फेथफुली मात्रला 2 एंटर लागतील. आणि युअर्स फेथफुलीचा मॅटर जिथे संपतो म्हणजे इन्क्लोजरच्या आधी आपल्याला इथे एक एंटर करून घ्यायचंय. आता आपण वरती फॉर्मॅटिंगला घेऊयात. पहिल्या ज्या 4 ओळी आहेत म्हणजे कंपनीची हेडिंग सुरू होतीये ती ईमेल, वेबसाईट जे काही आहे
त्या सगळ्या हेडिंग ऍट अ टाइम सिलेक्ट करा आणि पॅरेग्राफ मध्ये येऊन त्याला सेंटरची अलाइनमेंट देऊन घ्यायची. त्याच्यानंतर सगळ्यात पहिली जी हेडिंग आहे ती आपण सूचनेनुसार ब्लॉक कॅपिटल म्हणजे कॅपिटलमध्ये टाईप केलेलीच आहे आणि आता आपण त्याला सेंटर करूनच घेतलेलं आहे. पण पुढचं फॉर्मॅटिंग आपल्याला करायचं आहे, याला बोल्ड करायचं आहे आणि फॉन्टची साईज इथे आपल्याला 24 अशी ठेवायची आहे. लक्षात येते? सगळ्यात पहिली जी हेडिंग आहे त्याला बोल्ड करायचं आहे आणि फॉन्टची साईज 24 करायची आहे. आपण ऑलरेडी पहिले 4 ओळी सगळ्या ओळी सिलेक्ट करून मॅटर आपण मध्यभागी घेतलेलाच आहे. त्यामुळे मग मी नंतर याला बोल्ड करून घेतलेलं आहे आणि फॉन्टची साईज 24 अशी करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ईमेल, वेबसाईट, फॅक्स, टेलिफोन हे जे काही हेडिंग्स येतील ना त्याला त्या हेडिंग्सला कोलन सहित आपल्याला बोल्ड करायचं आपल्याला. जे डॉट्स आहेत पुढे तेवढ्या ह्याला आपल्याला बोल्ड करून घ्यायचं. इथे वेबसाईट आणि कोलन आहे याला फक्त बोल्ड करून घ्या. इथे आता टेलिफोन आणि कोलन आहे तर याला पण बोल्ड करून घ्या. इथे जे जे काही हेडिंग्स येतील काही कधी कधी फॅक्ट्स सुद्धा देतील तर इथे त्याला फक्त त्या पॉइंट्सला बुलेट सहित जे काही इथं 2 डॉट्स आहेत त्याच्या सहित आपल्याला बोल्ड करून घ्यायचंय. त्याच्यानंतर इथे रेफरन्स नंबर पाशी सुरुवातीला आपल्याला कर्सर ठेवायचंय आणि पॅरेग्राफ मध्ये बॉर्डर नावाचा ऑप्शन असतो तिथे बॉटम बॉर्डर आपल्याला घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने बॉटम बॉर्डर रेफरन्स नंबरला अशी चिटकून यायला पाहिजे. त्यामुळेच काय करायचं रेफरन्स नंबरच्या आधी कर्सर ठेवायचा, पॅरेग्राफ मध्ये यायचं आणि तिथे एक बॉटम बॉर्डर नावाचं एक ऑप्शन आहे त्याला फक्त तिथे बॉटम बॉर्डर घ्यायची आहे. आपण आता रेफरन्स नंबर आणि डेट कडे येऊयात. रेफरन्स नंबर आणि डेट आपण विदाऊट स्पेस टाईप केलेला आहे. याला इथे काय करायचं त्या दोघांच्या मध्ये यायचं. कीबोर्डवरती टॅबची जी की आहे त्याच्याने 4 वेळा टॅब द्यायचे आपल्याला. 1, 2, 3, 4. कमीत जास्तीत जास्त आपण 5 टॅब देऊ शकतो. बघा 5 टॅब दिल्यानंतर डेट खाली येते. जर बसली 5 टॅबनी तर तुम्ही ठेवू शकता. नसेल बसली तर एक बॅकस्पेस घेऊन आपण पाठीमागे येऊ शकतो. कमीत कमी 3 टॅबचा गॅप ठेवायचा, जास्तीत जास्त 5 टॅबचा गॅप ठेवायचा आहे. त्यामुळे कुणी म्हटलं मॅडम माझं 3 टॅब वरतीच बसलंय मग मी कमी देऊ का किंवा जास्त करू का तर काही नाही. कमीत कमी 3 टॅब घ्यायचेत आणि जास्तीत जास्त 5 टॅब वरती आपल्याला डेट सेट करायची आहे. येते लक्षामध्ये? आता जसं आपण ईमेल आणि कोलनचे पॉइंट्स बोल्ड केलेले होते सेम त्याच पद्धतीनं सब्जेक्ट आणि त्याचा जो कोलन आहे त्याला बोल्ड करून घ्यायचंय. इथे अजिबात शॉर्टकट कीचा वापर करायचा नाहीये. जर काही चुकलं तर तुम्ही अंडू बटन वापरून ते हे करू शकता. चुकून जर काही झालं तर. तसंच इथं रेफरन्स आणि कोलनचा मॅटर जो आहे त्याला आपल्याला बोल्ड करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर सब्जेक्टच्या मॅटर जो आहे त्याला फक्त सिलेक्ट करायचा आहे. सब्जेक्ट मध्ये जो मॅटर आहे बरं का त्यालाच सब्जेक्ट पासून पूर्णपणे नाही. सब्जेक्ट मध्ये पुढे जो मॅटर आहे त्याला फक्त अंडरलाईन करून घ्यायचे. तसंच रेफरन्सला सुद्धा तसंच करायचं आहे. रेफरन्स मध्ये जो काही मॅटर आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि अंडरलाईन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर डिअर सर नंतर जे काही पॅसेज आहेत थँकिंग यू पर्यंतचे त्याला आपल्याला सगळ्यांना सिलेक्ट करायचंय आणि ह्या सगळ्यांना आपल्याला जस्टिफायची अलाइनमेंट द्यायची. पहा चुकून युएस फेथफुली सिलेक्ट झालं होतं पण तसं नाही करायचंय. थँकिंग यू पर्यंतच आपल्याला मॅटर सिलेक्ट करायचंय आणि पॅरेग्राफ मध्ये आपल्याला हे पहा जस्टिफायची अलाइनमेंट द्यायची आहे. कारण का पॅरेग्राफ्स आहेत त्यामुळे जस्टिफाय अलाइनमेंट यायलाच पाहिजे. तर जस्टिफाय आपलं देऊन झालेलं आहे. आता आपल्याला लास्ट जी सूचना आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. कॉम्प्लिमेंटरी क्लोथ शुड बी ऍट लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड म्हणजे पहा इथे आता सध्या लेफ्ट हँड साइडलाच आहे. हे पहा असं जर चुकून काही झालं सिलेक्शन करताना जर माऊस पॉइंट दुसरीकडेच गेला तर तुम्ही इथे क्विक ऍक्सेस टूलबार वरती अंडूचं बटन आहे. कंट्रोल झेड अजिबात वापरायचं नाहीये आपल्याला. तर आता सध्या लेफ्ट हँड साइडलाच ठेवायचं आहे. त्यामुळं अशाच पद्धतीने इथे कॉर्नरलाच यायला पाहिजे. पण इथे जर सूचना आली शुड बी राईट हँड साइड तर त्यावेळेस कसं करायचंय त्यावेळेस पाहून घ्या. ह्या तिन्ही ओळी आपल्याला सिलेक्ट करायच्या आहेत. तिथे सूचना असते उजव्या साईडला घ्या आणि कंसामध्ये दिलेलं असतं 3.5च्या इंडेंट वरती घ्या आणि सेंटरला घ्या म्हणून सांगितलेलं असतं. तर त्यावेळेस सिलेक्ट करा ह्या 3 ओळी. इंडेंट म्हणजे रुलर बार बघायची. रुलर बारवरचं हे पहा रुलर आता इथे लेफ्ट इंडेंट दिसतंय. माऊसचं पॉइंट तिथे जर नेलं तर लेफ्ट इंडेंट दिसतंय. माऊस जर थोडासा वर पकडला तर फर्स्ट लाईन इंडेंट येते. पण तसं नाही करायचंय. लेफ्ट इंडेंटचा एरो यायला पाहिजे. तिथं क्लिक करायचंय आणि माऊसचा पॉइंट ड्रॅग करून 3.5 वरती आपल्याला आणायचंय. पहा 3.5 वरती आपली जी हेडिंग असते ती 3.5 वरती आलेली आहे. आणि याला काहीच असं कर्सर वगैरे सिलेक्शन सोडायचं नाहीये. लगेचच मी ते दाखवण्यासाठी आणलं होतं. लगेचच 3.5 वरती जेव्हा त्याला घेता तिथं लगेचच सेंटरची अलाइनमेंट देऊन घ्यायची.
पण ज्यावेळेस इथे तुम्हाला 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे कॉम्प्लिमेंटरी क्लोज राईट हँड साइड आणि लेफ्ट इंडेंट 3.5 आणि सेंटर जर सांगितला तर ह्या 3 हेडिंग सिलेक्ट करायच्या आहेत. रुलर बार वरतीचा इंडेंट उचलायचा आहे आणि हा आपल्याला 3.5 वरती आणायचा आहे आणि पॅरेग्राफ मध्ये याला सेंटर देऊन घ्यायचंय. पण आपल्याला असं करायचं नाहीये, त्यामुळे आपण अंडू करून पाठीमागे येऊयात. पहा आपलं उत्तर प्रश्नामध्ये जसं सांगितलं होतं लेफ्ट हँड साईडला आपण त्याच पद्धतीने घेतलेलं आहे. 3 सूचना आपल्या हे करून झालेल्या आहेत. पहिली हेडिंग त्यांनी जशी सांगितली होती तशी घेतलेली आहे. लास्टचं लेफ्ट हँड साईडला घेऊन झालेलं आहे. आता आपण तिसऱ्या सूचनेकडे येऊयात. यूज इंडेंट स्टाईल फॉर पॅरेग्राफ म्हटलंय. ज्यावेळेस पॅरेग्राफला इंडेंट स्टाईल असं सांगितलं जाईल त्यावेळेस सब्जेक्ट पाशी कर्सर ठेवायचं आणि त्याला एक टॅब द्यायचा. पुन्हा रेफरन्सला सुद्धा तसंच करायचं, कर्सर ठेवायचा तिथे आणि तो एक टॅब वरती घेऊन जायचा. तसंच पॅरेग्राफसाठी सुद्धा सांगितलंय, त्यामुळे पॅरेग्राफ सुद्धा प्रत्येक पॅरेग्राफच्या पहिल्या लाईनला कर्सर ठेवायचा आणि तिथं एक टॅब द्यायचा. त्याच्यानंतर सेकंड पॅरेग्राफ आपला इथे चालू झालाय त्यामुळे इथे एक टॅब द्यायचा आणि थँकिंग यू सुद्धा हा आपण एक पॅरेग्राफ मध्येच मोडतो त्यामुळे तिथे एक टॅब द्यायचा आपल्याला. जर इंडेंट स्टाईल आली तर असं करायचंय. पण इंडेंट स्टाईल जर नाही आली, जर तिथे सांगितलं पॅरेग्राफ शुड बी ब्लॉक स्टाईल असं जर म्हणलं तर मगाशी आपण कसं टाईप केलं होतं हे अशा पद्धतीनेच यायला पाहिजे. इथे खाली याला कुठलंही स्पेस वगैरे काही द्यायचं नाही, कुठलाही टॅब वगैरे द्यायचं नाही, असं कॉर्नरलाच यायला पाहिजे. हे सुद्धा आपण मगाशी कसं केलं होतं तसं बॅकस्पेस जर घेऊन घ्यायचं नाही तर पहा इथं टॅब सोडलेलं इथं इंडेंट आलाय तो फक्त पाठीमागे अशा पद्धतीने पण घेऊ शकता किंवा इथे कर्सर ठेवा आणि बॅकस्पेस घ्या आणि एंटर करा. पहा इथे आणि एक एंटर एक्स्ट्रा सोडता. ही झाली ब्लॉक स्टाईल, जिथं आपण काहीच टॅब दिलेले नाहीत, काही स्पेस दिले नाहीत, ब्लॉक करून ठेवलंय आपण त्याला मार्जिनला. याला म्हणतात ब्लॉक स्टाईल. आता जे केलेलं आहे मगाशी जे केलं होतं ते इंडेंट स्टाईल होतं. आपण आता इंडेंट स्टाईल मध्ये पुन्हा करून घेऊयात. इंडेंट स्टाईल जर विचारला तर हे पहा हे असं एक टॅब, सब्जेक्टला एक टॅब, रेफरन्सला एक टॅब, जिथे प्रत्येक पॅरेग्राफ सुरू होतात तिथे फक्त सुरुवातीला एक टॅब द्यायचा. प्रत्येक लाईनला टॅब बसायचं नाहीये, प्रत्येक पॅरेग्राफला फक्त आपल्याला टॅब द्यायचे. पहा इथे आपण ऑलरेडी दिलं आहे. त्यामुळे आपली तिसरी सूचना आपण हे करून झालेली आहे. आता दुसऱ्या सूचनेकडे येऊयात. ऍड्रेस ऑफ द ऍड्रेसी म्हणजे टू मध्ये जो मॅटर असतो त्याला म्हणतात ऍड्रेस ऑफ द ऍड्रेसी. इथे आपण एक एंटर करायचा आहे. इथे कंसामध्ये एक सूचना आहे यूज मेल मर्ज म्हटलंय. जो काही डाटा आपल्याला एंटर करायचा आहे टू मध्ये त्याच्यासाठी मेल मर्जचा वापर करायचा आहे. मेलिंगचा टॅब ह्यासाठीच उपयोगी पडतो की एकच लेटर जर आपल्याला अनेक जणांना जर पाठवायचं असेल तर मेलिंग टॅबचा उपयोग पडतो. मग मेलिंग टॅब थ्रू आपल्याला हे लेटर एकदाच टाईप केलेलं पण अनेक जणांना कसं पाठवायचं ते बघूयात. इथे दोनच याचं उदाहरण दिलेलं आहे. मेलिंग मध्ये यायचंय आपल्याला, सिलेक्ट रिसेप्शन मध्ये यायचंय, टाईप अ न्यू लिस्ट करायचंय. इथे 2 वेळा न्यू एंट्री करायचं म्हणजे कारण आपल्याला दोघांना हे लेटर पाठवायचं आहे. पहा इथं पहिल्या याच्यामध्ये त्या कंपनीचं नाव दिलं आहे त्यामुळे इथे कंपनी नेम म्हणलंय. इथे कंपनी नेम मध्ये तुम्ही तो ऍड्रेस टाईप करून घ्या. मी कंपनीची हेडिंग टाईप करून घेतली, कॉमा दिलाय त्यांनी त्यामुळे मी कॉमा करते. आता पुढचं त्याचा ऍड्रेस आहे त्यामुळे ऍड्रेस लाईन 1 मध्ये घ्या. हा याच्यानंतर कॉमा दिलाय आणि सेपरेटर्स दिलेत बघा त्यामुळे आपण ऍड्रेस लाईन 1 मध्ये घेतलंय आणि आता पुढे त्यांनी आता सिटी दिली आहे त्यामुळे ऍड्रेस लाईन 2 मध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा इथं सिटीचा सुद्धा कॉलम आपल्याकडे इथे अवेलेबल आहे त्यामुळे सिटी इथे टाईप केली तरी पण चालेल. आता आपल्याला दुसरी एंट्री करून घ्यायची ती म्हणजे परत दुसऱ्या कुठल्या कंपनीला आपल्याला हे लेटर पाठवायचं आहे तिथे कर्सर ठेवा आणि 2 मध्ये जो नेक्स्ट ऍड्रेस आहे किंवा नेक्स्ट जी हेडिंग आहे ती टाईप करा. इथे काही कॉमा वगैरे दिलेला नाही त्यामुळे आपल्याला टाईप करायचं नाही. इथे डॉट डॉट्स आहे म्हणजे नेक्स्ट ओळीवरती यायला पाहिजे त्यामुळे ऍड्रेस लाईन 1 मध्ये या आणि नेक्स्ट ऍड्रेस टाईप करून घ्या. पुढच्या कंपनीचा जो ऍड्रेस आहे तो आपल्याला टाईप करून. इथे डॉट डॉट असं नाहीये, कंटिन्यू आहे पहा. कॉमा करायचंय आपल्याला आणि आपल्याला सिटी मध्ये यायचंय. बीड कॉमा डिस्ट्रिक्ट बीड असं करायचं. डॉट वगैरे काहीच नाहीये. ओके करायचंय आपल्याला. ही लिस्ट आपली टाईप करून झाली आहे. ओके करा. आता ही लिस्ट आणायची कशी तर पुढचाच टॅब आहे इन्सर्ट मर्ज फील्ड्स. जे काही आपण फील्ड्स ऍड केल्या होत्या त्या आपल्याला आता इथे एंट्री करून घ्यायचे, इन्सर्ट करून घ्यायचे. काय काय फील्ड्स आपण केल्या होत्या, कंपनीचं नाव घेतलं होतं त्यामुळे कंपनीचं नाव पहिल्या लाईन वरती यायला पाहिजे. इथे पुन्हा एकदा कर्सर ठेवा इथे आणि एंटर करा.
आपल्याला पुढची फील्ड जी काही ऍड करायची ती म्हणजे ऍड्रेस लाईन 1 घेतलंय आपण, तर ती एकदा घ्या आणि एंटर करा. आणि तिसरं आपल्याला काय ऍड करायचंय, आपण कशामध्ये डेटा ऍड केला होता, तिसरा सिटी मध्ये केला होता, त्यामुळे सिटी. आणि इथे एक असा एक्स्ट्रा एंटर राहू द्या. जर तुमचं असं जर कंटिन्यू असेल तर 2 च्या नंतर सुद्धा एक एंटर पाहिजे आहे आपल्याला, त्यामुळे 2 च्या नंतर सुद्धा एक एंटर एक्स्ट्रा एंटर आपल्याला घ्यायचं आहे. आता हे दिसणार कसं, तर त्याच्याच पुढचा टॅब आहे प्रिव्ह्यू रिझल्ट. आपण प्रिव्ह्यू रिझल्ट आता आपण ब्लँक दिसतंय, मी नेक्स्टला जर क्लिक केलं, हे पहा पहिलं लेटरचं आपल्याला प्रिव्ह्यू दिसतोय, म्हणजे पहिलं लिस्ट कोणाची होती किंवा कोणाचं नाव टाईप केलं तर त्याचा प्रिव्ह्यू दिसतोय. नेक्स्ट केले की दुसऱ्याचा जो ऍड्रेस आहे तो दिसतोय आपल्याला. अशा पद्धतीने जेवढे काही केले असतील आपण, 10 असतील 20 असतील, त्याचे नेक्स्ट नेक्स्ट करून त्यांचे आपण लिस्ट बघू शकतो. आता सगळ्यात लास्टचं काम आहे ते मेल मर्ज आपल्याला फिनिश करायचं आहे. पण फिनिश करण्याच्या आधी सगळं फॉर्मॅटिंग योग्य आहे का ते करायचंय आणि मगच आपल्याला मेल मर्ज फिनिश करायचंय. आपण हेडिंग नीट व्यवस्थित केलंय का, फॉन्टची साईज गेली आहे का, सगळं मॅटर कुठला मध्यभागी घ्यायचा आहे का तो करून घ्यायचा आहे आपल्याला. कॉम्प्लिमेंटरी क्लोज बघायचं लेफ्ट हँड साईडला घेतलेलंच आहे का आपण. इंडेंट पॅरेग्राफला देऊन गेले, जी पॅरेग्राफला स्टाईल सांगितली होती ती दिली आहे का आपण, ती बघायची. आणि आता आपल्याला एक अजून एक सूचना होती, ऍड्रेस ऑफ द ऍड्रेस ही आपल्याला ब्लॉक स्टाईल मध्ये घ्यायचं आहे. म्हणजेच आता सध्या जसं आहे ब्लॉक स्टाईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे. म्हणजेच एकाखाली एक लाईन्स आपल्याला असे यायला पाहिजेत. जर असं नाही दिलं, इथे जर आपल्याला जर इंडेंट स्टाईल सांगितली असती ऍड्रेस ऑफ द ऍड्रेस हिला, तर काय केलं असतं आपण, पहिली लाईन एक टॅब वरती घेतली असती, दुसरी ओळ 2 टॅब वरती घेतली असती आणि तिसरी ओळ 3 टॅब वरती घेतली असती. चुकून जर 4 ओळी आल्या तर चौथी ओळ 4 टॅब वरती. पण एवढ्या ओळी कधी येत नाहीत 2 मध्ये. तर इंडेंट स्टाईल जर सांगितलं ऍड्रेस ऑफ द ऍड्रेस हिला, तर एक एक प्रत्येक लाईनला एक एक टॅब वाढत जाईल. पहिल्या लाईनला 1 टॅब, दुसऱ्या लाईनला 2 टॅब आणि तिसऱ्या लाईनला 3 टॅब. पण आपल्याला असं घ्यायचं नाहीये, आपल्याला ब्लॉक स्टाईलच सांगितलंय. हे इंडेंट स्टाईलचं उदाहरण होतं. आपण याला अंडू करूयात. ही आहे आपली ब्लॉक स्टाईल. जसं आपल्या लेटरमध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीने आपल्या सगळ्या सूचना फॉलो करून झालेल्या आहेत आणि आपण असं लेटर फॉर्मॅटिंग केलेलं आहे. पुन्हा एकदा सांगते, लेटर ॲज इट इज इथे फॉर्मॅट नाहीये केलेला, आपल्याला फॉर्मॅटेड करायचं आहे. त्यासाठी एकाखाली एक असं टाईप करून घ्यायचं सुरुवातीला. जिथे एंटर एक्स्ट्रा होते ते देऊन घ्यायचे. कंपनीच्या पहिल्या 3 हेडिंग नंतर इथे एक एंटर आहे, त्याच्यानंतर इथे 2 एंटर आहेत, डेटच्या नंतर एक एंटर आहे, टूचा मॅटर कंप्लीट झाल्यानंतर इथे एक एंटर आहे, सब्जेक्ट आणि रेफरन्स जिथे संपेल तिथे एक एंटर आहे, डिअरचं नंतर एंटर आहे आणि जिथे पॅरेग्राफ संपतील प्रत्येक वेळेस तिथं आपल्याला एक एंटर द्यायचा आहे. त्याच्यानंतर युअर्स फेथफुलीला आपल्याला 2 एंटर्स आहेत. अशा पद्धतीने सगळे एंटर्स देऊन घ्यायचे. पहिल्या 4 ओळी आपल्याला सेंटरला घ्यायच्यात. त्याच्यानंतर सगळ्यात पहिली जी ओळ आहे ती बोल्ड करायची आणि फॉन्टची साईज 24 करून घ्यायची. त्याच्यानंतर जी खाली ईमेल, वेबसाईट, टेलिफोन जे काही हेडिंग्स आहेत त्याच्या कोलन पर्यंतलाच त्याला बोल्ड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर रेफरन्स पाशी कर्सर ठेवायचं आहे आणि पॅरेग्राफ मध्ये येऊन त्याला बॉटम बॉर्डर घ्यायची आहे होम टॅबमध्ये. त्याच्यानंतर रेफरन्स आणि डेटमध्ये आपल्याला कमीत कमी 3 टॅबचा गॅप सोडायचा, जास्तीत जास्त 5. 4 वर जर बसत असेल डेट व्यवस्थित तर 4 टॅब वरती आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला ऍड्रेस ऑफ द ऍड्रेस इथे पाहायचं आहे ब्लॉक स्टाईल आहे का इंडेंट स्टाईल आहे. ब्लॉक स्टाईल असेल तर असंच करायचंय आणि जर इंडेंट स्टाईल असेल तर एक एक टॅब वरती एक लाईन, पहिली लाईन एक टॅब, दुसरी 2 टॅब, तिसरी 3 टॅब वरती घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला सब्जेक्ट रेफरन्ससाठी इथे पॅरेग्राफसाठी इंडेंट स्टाईल सांगितले, त्यामुळे आपल्याला सब्जेक्ट एक टॅब, रेफरन्स एक टॅब आणि जे प्रत्येक पॅरेग्राफ असेल त्याला एक एक टॅब वरती आपल्याला घेऊन जायचंय आणि प्रत्येक पॅरेग्राफला सिलेक्ट करायचंय. पूर्ण पॅरेग्राफ ऍट अ टाइम सिलेक्ट करा आणि त्याला जस्टिफायची अलाइनमेंट द्या. सब्जेक्टला कोलन पर्यंत बोल्ड, त्याच्या पुढचं मॅटर अंडरलाईन, रेफरन्सला कोलन पर्यंत बोल्ड आणि त्याच्या पुढचं मॅटर अंडरलाईन करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं मॅटर कॉम्प्लिमेंटरी क्लोज आपल्याला ह्या लेटरमध्ये, ह्या प्रश्नामध्ये लेफ्ट साईडला सांगितलेली, त्यामुळे अशी लेफ्ट साईडलाच ठेवायची. पण जर कॉम्प्लिमेंटरी क्लोज राईट हँडला जर सांगितलं तर ही हेडिंग आपल्याला तिन्ही सिलेक्ट करायची आहेत आणि रुलर बारवरचा जी लेफ्ट इंडेंट आहे ती आपल्याला उचलायची आहे आणि 3.5 वरती याला इथे घेऊन यायचं आहे आणि लगेचच त्याला तिथे सेंटरची अलाइनमेंट द्यायची. हे सगळं फॉर्मॅटिंग झाल्यानंतर मेलिंग टॅबचा वापर करून आपल्याला सिलेक्ट रिसेप्शन मध्ये टाईप न्यू लिस्ट करायची आहे. 2 लिस्ट इथे आपल्याला अशा सगळ्या टाईप करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर ह्या फील्ड्स आपल्याला
इन्सर्ट करून घ्यायचे आहेत, जे जे काही आपण ऍड केल्या होत्या त्याचा प्रिव्ह्यू बघायचा आहे. नेक्स्ट करून दोन्ही टू मधले जे मॅटर्स आपण घेतलेले होते ते बघून घ्यायचंय आणि सगळं फॉर्मॅटिंग झाल्यानंतर इथे लास्ट मेल मर्जचा टॅब आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचे. मेल मर्जनी काय होतं, हे जे आता एकच लेटर आहे ते दोन व्यक्तींना हे पहा, दोन लेटर सेपरेट झालेले. इथे जेवढी लिस्ट आहे तेवढे लेटर्स आता आपले सेपरेट होतील. येते लक्षामध्ये. अशा पद्धतीने बिझनेस लेटर आपण सॉल्व्ह करून घेतलेला आहे. बिझनेस लेटरचा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करून घेतलेला आहे.